तर फ्री हिटचा चेंडू होता. बीमार रनआउट वाईटसाठी तुम्ही एक जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर करू शकता. पंतांकडे ती दाद मागू शकता. तिथे सक्सेसफुल झाला तर रिटेक होईल आणि अनसक्सेसफुल झाला तर तो रिव्ह्यू त्या ठिकाणी समाप्त होईल. पुन्हा एकदा घेता येणार नाहीये. जय हनुमान कलंबोली विपक्ष श्रीराम मार्केवाडी सलामीची जोडी आपण पाहतो. नामदेव मार्के आणि विशाल माली. पहिला चेंडू नो होता, त्यानंतर सिंगल आपण पाहिली. चांगला फटका आपण पाहतो. डिपेक्षा कव्हर रिझर्व मधून चेंडू काढलाय. चेंडू सीमारेषे पलीकडे 1 बाउन्स अखेर चेंडू सीमारेषा पार. 4 धावेंसाठी याला बेहतरीन चौकार. पुन्हा तुला शॉट होता. क्षेत्ररक्षक संदीप त्या ठिकाणी आला. चेंडू पहिल्यांदा उचली घेतली. नामदेव मार्के तुझी बॅट अडकली गेली. लेट शॉट झाला. झेल हवेमध्ये होती. थोडं कव्हर रिझनमध्ये डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होता. कोणत्या प्रकारची चुकी नाही. संदीप या ठिकाणी विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना तर जरूर सुजित कोलंबे यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. जरूर अजय डायरे सर त्या ठिकाणी आहेत. अजय सर जरूर आपण त्या ठिकाणी सत्कार त्या ठिकाणी घ्यायचाच आहे. इथे मिडॉन रिझर्व मध्ये ऋषिकेश दर्शन येवले होता त्या ठिकाणी. थोडासा इंजर्ड आहे. केपीएल पासून थोडासा इंजर्ड झालाय. केपीएलच्या टायमाला त्याचं थोडंसं ॲक्सिडेंट झालं होतं, त्यानंतर इंजर्ड झाला होता. त्यानंतर केपीएलमध्ये चांगली गोलंदाजी गेली होती. संघासाठी नेहमी चांगली कामगिरी करतो. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. पहिला झटका जरूर भेटला. दर्शन पुन्हा एकदा तयार. चांगलं क्षेत्ररक्षण दर्शनचं त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. वाईडिश थ्रो झाला. एक धावजी घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला. तर फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित होतो आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दर्शनचं. मिडॉन रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. इथे ओरपी चेंडू. पुन्हा एकदा संदीप. चेंडू परत पोहोचू शकला नाही. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे वाईडिश थ्रो झालाय. 2 धावा या दरम्यान आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. हॅलो, 8 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड. चांगली सुरुवात. यानंतर मित्रांनो ए ग्रुपची मॅच आहे ती सेकंड राऊंडची मॅच या ठिकाणी खेळवली जाईल. तिथे भिडेल श्री 11 यंगस्टर कोलारे विपक्ष दोस्ती ग्रुप मार्केवाडी. या दोन संघादरम्यान ती सेकंड राऊंडची मॅच त्या ठिकाणी होईल. मित्रांनो स्पर्धा आपण पाहतो अशा स्पर्धा चालू राहणार आहेत. येणारे 3 मे ते 7 मे दरम्यान दमदार ट्रॉफी आमदार चषक दामतच्या मैदानावरती शादाबाई नजे पुरस्कृत मालिकावीरसाठी बाईक असणारी ही ट्रॉफी आपण पाहणार आहोत. कर्जत टेनिस क्रिकेटमधील अटेल संघांचा प्रवेश असलेला ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. 3 मे ते 7 मे या दरम्यान ही स्पर्धा असेल. या स्पर्धेचा प्रवेश निश्चित करण्यासाठी तर 25 तारीख लास्ट आहे. आणि ज्या संघांना प्रवेश घ्यायचा असेल आज फ्रेंड्स ग्रुप अर्थात खुरंबा या ठिकाणी आहेत. जरूर त्यांच्याशी संपर्क साधा, अन्यथा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. 3 मे ते 7 मे दरम्यान रंगणारी ती स्पर्धा दामतच्या मैदानावरती ती स्पर्धा संपन्न होणार आहे. दर्शन गोलंदाजी मार्कवरती. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे. टॉस केला चेंडू बॅकपार्ट स्क्वेअर रिझर्व मध्ये चेंडू पार होतोय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 7 धावेसाठी आला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
विशालने चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. कमबॅक पाहिलं गेलं दर्शनचं. त्या अगोदर शॉर्टपिच चेंडू होती, षटकार होता, तिथे कमबॅक पाहिलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड धावसंख्या 15 आकड्यावरती गड्याच्या मोबदल्यात या धावा आपण पाहतोय. दत्ता दामा मस्कर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. इथे दर्शन थोडासा मिसफेल झाली. हा अंडर 12 12 वर्षाखालीसाठी आपण पाहतो लक्की ड्रॉ निघणार आहे. त्यांच्यासाठी सायकल आहे, प्रेक्षकांसाठी पण लक्की ड्रॉला कूलर आहे. भीम आणि मिकी माऊस पॉट लाईनच्या बाहेर फिरायचं आपण. हा सुरेख फटका वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझर्वमधून चेंडू काढला गेला. गॅपमधून सुंदर चेंडू ढकलला गेला. फलंदाज वैभव मार्केच्या बॅटमधून आला सुंदर चौकार. या चौकारच्या साहाय्याने दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती आहेत. वीस धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती या ठिकाणी लागले गेल्यात. दररोज छोटा भीमसाठी एखादा मोठा फटका आल्यानंतर एक सुंदर संगीत डीजे साहिलच्या माध्यमातून लागलं पाहिजे. इथे विकेटचा पतन, झटका दिला गेला श्री 11 मार्केवाडी संघाला. ठोक डीजे. आता आदरणीय दत्ता मस्कर साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. सहर्ष स्वागत दत्ता मस्कर साहेब. हे षटक संपल्यानंतर आपण काही पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी स्वागत कक्षामध्ये घेणार आहोत. तोपर्यंत ऐकूया संदीप गायकवाड सरांचा आवाज. थँक्यू अजय. आपण पाहतोय सरळ आपण पाहिलं गेलं एक चौकार खाल्ल्यानंतर विकेटचं पतन झालं. फलंदाज या ठिकाणी मार्गस्थ झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती स्थित आहे. दर्शनचा पुढचा चेंडू इथे ओरपी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये. योगेश देशमुख चेंडू परत पोहोचलाय जरूर आहे. चांगला झेल आहे, चांगला शतरक्षक योगेश. आणि या आघाडीचा फलंदाज अफलातून कामगिरी करणार नेहमीच कर्जत तालुक्यामध्ये सुरेख कामगिरी करणारा संदीप माघारी परतलाय. खूप मोठा झटका असेल श्री 11 मार्केवाडी संघाला. या दरम्यान आपण पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. मी सुभाषजी मस्कर यांना आमंत्रित करेल. सुभाषजी मस्कर साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी किरण मोरे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. सुभाष मस्कर ज्यांच्या वतीने आपल्याला आयवा झेलसाठी स्मार्ट वॉच देण्यात आले, विजय गोमारे आणि सुभाष मस्कर दादा, त्यांच्या शुभ हस्ते आपण किरण मोरे यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. त्यानंतर सुजित कोळंबे दादांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. झेल ड्रॉप आपण या ठिकाणी पाहतोय. मी विनंती करेन मिडल कॅमेरा 1 मिनिट फक्त स्टेज कव्हर करायचे. तर जरूर किरण मोरे एक नामवंत खेळाडू आहे आणि ग्रामस्थ आपण पाहतोय. कोलारे नेहमीच सर्वांना सपोर्ट करणारा हा खेळाडू
त्यानंतर यांचं स्वागत होतोय. सुजित कोळंबे दादांचा देखील सन्मान प्रमोद दादांच्या शुभ हस्ते. प्रमोद दादा आपल्या शुभ हस्ते सुजित कोळंबे दादांचा सत्कार आपण या ठिकाणी करावा. सहर्ष स्वागत. त्यानंतर दत्ता मस्कर साहेबांचाही सन्मान मी विनंती करतो दत्ता मस्कर साहेबांना की साहेब आपण या ठिकाणी यावं. आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. संदेश जोशी यांच्या शुभ हस्ते दत्ता मस्कर साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. फटका भारी आहे या दरम्यान. बॅट वरती होता, पकडली कॅच लॉंग ऑफ मध्ये. झटका आहे तो मात्र टीम मार्केवाडीला आणि विकेट मागून विकेट इथून येत आहेत. डीजे बजाव. मी बघू शकाल ज्यांच्या वतीने आयवा जेल साठी स्मार्ट वॉच या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे विजय कुमार यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. या दरम्यान सिंगल धाव इथून आली. सूरज गोडविंदे यांचं देखील आगमन होतं. सूरज आपण स्टेजवरती यावं. आणि त्याचबरोबर गणेशजी शिंगटे यांचं देखील सहर्ष स्वागत. तर गणेश या दरम्यान छोटा भीम आणि मिकी माऊस या दोघांनी जर कॅच पकडली, आयवा कॅच जर पकडली तर संदेश जोशी यांच्याकडून दोघांसाठी त्या एका कॅचसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि दोघांसाठी मिकी माऊस आणि छोटा भीम या दोघांना ओळखणं फार कठीण आहे. ताकदीवरून ओळखू शकता. या दरम्यान डिसिजन पेंडिंग आहे. पंचांकडून रेफर करण्यात आलंय. फक्त छोटा भीम आणि मिकी माऊस आपण आतमध्ये जाऊ नका. आतमध्ये गेला तर कदाचित तुमचाच कार्यक्रम होऊ शकतो. रे सर तर मायरा 11 नरेश भगत आणि एकनाथ माली यांच्याकडून विशाल माली यांच्या षटकारा 3 षटकासाठी 1000चं पारितोषिक असेल. तर धन्यवाद अजय. आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड कडे जाऊया. धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती शेवटचा चेंडू असेल. या षटकातील तिसरं षटक. तर पाणी पाहिजे असेल तर आत्ताच तयार राहा. आणि तिथे बघा लाईन आहे नामदेव दादा समोर पायाखाली. ती लाईन क्रॉस करून जायला सांगू नका कुणाला. ते खेळाडू आहेत त्यांना सर्वांनी बसून घ्यायचे. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 24 या आकड्यावरती आहे.
तर जरूर तो पण संधी देऊया आमच्या DJ साहिलला. हर्ष स्वागत. जबरदस्त मॅच सुरू आहे. श्री 11 मार्केवाडी संघाचे आज पुरस्कर्ते आहेत नरेंद्र गोमारे साहेब. आणि खरं तर श्री 11 मार्केवाडीचा 3 ओव्हरमध्ये स्कोर येतो मात्र धाबा 24. ओव्हर टू संदीप सर. चौथं षटक आपण पाहतो. ज्ञानेश्वर हिलम गोलंदाजी मार्कवरती. आज खऱ्या अर्थाने पाहिलं होत्या मॅच सुरू होण्यापूर्वी दोघांची मुलाखत सुरेख होती. इथे सुरेख फटका आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये. योगेश त्या ठिकाणी चेंडू परत जरूर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर स्टेट स्पिनवरती चेंडू आदळला आहे. 7 धाव्यांसाठी आलाय सोमनाथच्या बॅटमधून हा सुंदर षटकार. थँक्यू. आले पण या ठिकाणी छोटा भीम पेक्षा मिकी माऊस फुल एन्जॉय करताना दिसतो मैदानावरती. षटकार जरूर पाहिलं या अगोदर. स्लोअर चेंडू होता. शॉर्ट चेंडू होता. थोडासा स्लोअर टाकला. गतीमध्ये परिवर्तन केलं. खिचलेला चेंडू होता. थोडासा टप्पा शॉर्ट ठेवला. फलंदाजापासून दूर ठेवण्यामध्ये यशस्वी ठरला तो गोलंदाज ज्ञानेश्वर. धावसंख्या स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक षटकारानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव फेकत असताना एक षटकार 2 लगातार निर्धाव चेंडू पाहिले गेले. इथे समोर दिलाय. समोर दिला हात खोलण्याचा मौका. पॉइंट रिझर्व मधून चेंडू काढला. कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू होतो फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. खर्च केला ज्ञानेश्वरने. इथे पुन्हा एकदा दूरवर होता चेंडू. स्टेट लाईन निघून गेला चेंडू. समोर शफळून खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. शेवटचा चेंडू असेल. श्री 11 यंगस्टर कोलारे विपक्ष दोस्ती ग्रुप मार्केवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन. मिडल इनिंगला मध्यंतरामध्ये आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. ज्ञानेश्वर तयार. इथे सुरेख फटका समोर होता. त्याला उडवला पाठवला कोलारे गावामध्ये 6 धाव्यांसाठी. हा सोमनाथच्या बॅटमध्ये मार्केवाडी ब्रँड श्री 11चा हा बेहतरीन षटकार. भगत मायरा ग्रुप एकनाथजी माले नरेंद्र भगत यांच्याकडून आणखी लगातार 3 षटकार आले. तर
3,000 रुपयाचा पारितोषिक असेल. लगातार 3 षटकार 3,000चा पारितोषिक असेल. मायरा ग्रुप अर्थात नरेश दादा व त्याने एकनाथजी माली, नामदेव मार्के यांचे खास जिवलग आणि खऱ्या अर्थानं चाहता वर्ग आहे एकनाथ माली. या दरम्यान आपण पाहतोय तुषारजी मिनमिने यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. संदीप सर, श्री 11 मार्केवाडी संघाचे आज 2 पुरस्कर्ते आहेत. नरेंद्र गोमारे साहेब आणि पांडुरंग माळी दादा यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विशाल मालीने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेचले तर समीर मिनमिने यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला शॉट विशालच्या बॅटमधून, पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय, डीप मध्ये चेंडू कव्हर झालाय, फेक होईल तोपर्यंत धावा मिळतील 2. ओव्हर टू सर. आमचे सुपुत्र दक्ष पण या ठिकाणी पोहोचला. दक्षचंही मनापासून हार्दिक स्वागत आपण करूया. अजय इथे चांगला चेंडू आपण पाहतो. समोर विकला गेला वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये थोडा 20 सेप मध्ये होता. संतोष घारे होते त्या ठिकाणी. संदीपच्या गोलंदाजीवरती सुरुवात झाली. शेवटचा अंतिम षटक, 4 चेंडू शिल्लक घेत धावसंख्या स्कोर कार्ड 43 या आकड्यावरती. या दरम्यान आपण पाहतोय प्रभुभाई, अखिलेश भाई आणि मुकेश भाई यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी तिघांनाही विनंती करेल की आपण स्टेजवरती येऊन आसन असावं. भाई आपलं सहर्ष स्वागत. अखिलेश भाई, प्रभुभाई आणि त्याचबरोबर मुकेश भाई, मी तिघांनाही इन्व्हाइट करेल की भाई आपण सन्मानाने या स्टेजवरती येऊन आसन असावं. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये स्पर्धेचे आयोजक संदेश हजारे यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. जरूर जरूर. आमच्या लक्ष्मी कॅस्ट्रोलमध्ये आणि नेहमीच सर्वांना सपोर्ट करणारे आमचे अखिलेश भाई, त्याचबरोबर प्रभू शेठ या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके मुकेश दादा यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या दरम्यान विशाल साळुंखे दादांचं देखील सहर्ष स्वागत. विशाल दादा, आपण देखील स्टेजवरती यावं. आपलं देखील संदेश हजारे दादांच्या वतीने सहर्ष स्वागत. जबरदस्त क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती भव्य दिव्य नामांकित स्पर्धा स्वर्गीय आर्यन स्मृती चषक याचा आनंद आपण घेतोय. या दरम्यान फटका भारी आहे. अलोंग दी कार्पेट चेंडू फिल्डरने कव्हर केला, तोपर्यंत एक सिंगल मिले. ऐकूया आवाज संदीप गायकवाड सरांचा. थँक्यू अजय. आपण पाहतो मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत जरूर करूया. 4 चेंडू झालेत. तत्ता परत 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या 44 या आकड्यावरती. श्री 11 मार्केवाडी संघ, नरेंद्र गोमारे पुरस्कृत, पांडुरंग माली पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. आज या मैदानावरती खेळत असताना एक चांगली धावसंख्या उभारत अयशस्वी ठरला आहे, पण अजूनही 2 चेंडू आहेत. इथे शॉर्ट पिच चेंडू सांगितलं यशस्वी आहे, पण यशस्वीपणा दाखवत असताना याच्या बॅटमधून चेंडू निघाला, जाऊन पोहोचला सीमारेषा पलीकडे. 7 धावेसाठी याला बेहतरीन षटकार. त्यांच्याकडून जो आईवा जेलसाठी स्मार्ट वॉच आहे तो तुम्हाला भेटला असता. रविदादा डांगरे या पण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. 50 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा चेंडू आहे. उर्फी चेंडूचा चेंडू ऑल ऑन द कार्पेट. आपण पाहिलं गेला चेंडू लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये थोडासा वाईडिश आहे. लॉंग ऑफ 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेने स्कोर कार्ड 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52. जरूर नितेश मी म्हणालो कमी धावसंख्या आहे काही, पण जर गोलंदाजी जर चांगली झाली मार्केवाडी संघाची तर संकटात टाकू शकतो आहे ज्या अनुमान कळंबोली संघाला. पण कळंबोली संघाकडे पण आघाडीचे फलंदाज आहेत. मॅचमध्ये चुरस निर्माण होईल. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा टॉसकडे. तिथे जॉईंट होतील अजय डायरे सर. अजय डायरे सर जॉईंट होतील टॉस बॉक्समध्ये. श्री 11 यंगस्टार कोलारे कॅप्टन आणि त्याचबरोबर दोस्ती ग्रुप बारकेवाडी
सेकंड राऊंडची मॅच होईल 4 षटकाची. टॉससाठी आपण लगेच यायचे. चला दोन्ही कर्णधार टॉससाठी येतील. या दरम्यान आपण पाहतोय विशाल साळुंके दादा आणि प्रमोद कराळे दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. विशाल साळुंके दादा आणि प्रमोद कराळे दादा यांचं स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. विशाल दादा आणि प्रमोद दादा आपण दोघांनीही यावं. दोन्ही टीमचे कर्णधार श्री 11 यंगस्टर कोल्हारे आणि दोस्ती ग्रुप मार्केवाडीचे कर्णधार आपण या. मी विशाल दादा आणि प्रमोद दादा तिथेच थांबवेल की दादा आपल्या शुभास पुढील मॅचचा टॉस इथे आम्ही करणार आहोत. श्री 11 यंगस्टर कोल्हारेचे कर्णधार आपण टॉससाठी आणि दोस्ती ग्रुप मार्केवाडीचे कर्णधार आपणही टॉससाठी या. चला दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. डीजे 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 थोडं थांबा. या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. प्रमोद कराळे दादा आणि विशाल साळुंके दादा यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. श्री 11 यंगस्टर कोल्हारेचे कर्णधार या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर दोस्ती ग्रुप मार्केवाडीचे कॅप्टन. टॉस आपण करतोय. टेल इज द कॉल. दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि टॉस जिंकलाय तो मात्र श्री 11 यंगस्टर कोल्हारेने. यस कर्णधार डिसिजन फील्डिंग. यस कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा डिसिजन केला. दोघांनी आपण शुभेच्छा देऊ. विशाल दादा आणि प्रमोद दादा आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. टॉस जिंकलाय तो मात्र श्री 11 यंगस्टर कोल्हारेने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय इथून घेतला. बॅटिंग असेल दोस्ती ग्रुप मार्केवाडी या संघाची. चला नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची मॅच असेल पूल ए मधील आणि आता मैदानाच्या आतमध्ये श्री 11 मार्केवाडी टीमच्या विरोधात फाईट करतोय तो मात्र जय हनुमान कळंबोली. या दरम्यान पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालं. मी विनंती करेल संदेश हजारे दादा की आपण या ठिकाणी प्रमोद कराळे दादा यांचा सन्मान या ठिकाणी करावा. लाईव्ह स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. कॅमेरामॅन प्लीज टर्न युअर कॅमेरा. स्टेजवरती तुम्ही बघू शकाल आदरणीय प्रमोद कराळे दादांचा सत्कार या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेचे आयोजक प्रमुख आयोजक संदेश हजारे दादा यांच्या शुभ हस्ते प्रमोद कराळे दादांचा सन्मान व्यासपीठावरती होत असताना स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. त्यानंतर विशाल साळुंके दादांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विशाल दादा आपणही यावं. आपला देखील अतिशय सन्मानपूर्वक सन्मान संदेश हजारे दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जिथे विजयासाठी लक्ष ठेवण्यात आलंय. टीम जय हनुमान कळंबोलीला येणाऱ्या 30 चेंडूमध्ये टार्गेट इथून सेट झालंय. ते मात्र 30 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे टोटल 53 धावांचं लक्ष. मोठी फाईट होईल श्री 11 कोल्हारे आणि त्याचबरोबर जय हनुमान कळंबोलीमध्ये. चला गेम इज ऑन. बॅट्समन पाठवा प्लीज. 53 धावांचं लक्ष इथून असेल. जरूर पाहतो आपण मायरा 11 आणि एकनाथ माली यांच्याकडून अर्थात नरेश दादा भगत मायरा 11 आमचे स्वप्नील दादा पण त्या ठिकाणी आहेत आणि एकनाथजी माली पण आहेत. तर 5,000 पारितोषिक आहे नामदेव मार्के यांच्या विकेट हॅट्रिकला. सलगचे 3 विकेट तर नामदेव मार्के या ठिकाणी संपादन करतो आहे. तर मायरा 11 आणि एकनाथ माली यांच्याकडून 5,000 पारितोषिक. चला दोन्ही बॅटर आपण लगेच निघा. दशरथ देशमुख आणि संतोष घारे बराच काळ ज्या जोडीने जय हनुमान कळंबोलीसाठी क्रिकेट खेळलं ते सलामीचे दोन्ही फलंदाज दशरथ देशमुख आणि संतोष घारे मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन तुम्हाला दिसेल आणि त्यांच्या विरोधात पांडुरंग माळीदादा आणि नरेंद्र गोमारे यांनी पुरस्कृत केलेला श्री 11 मार्केवाडी. आज नामदेव मार्के आणि त्याच्या सर्व खेळाडूंना दमदार खेळ करावा लागेल कारण नेहमी त्यांच्या टीमला सपोर्ट करणारे नरेंद्र गोमारे दादा आणि पांडुरंग माळीदादा यांनी आज आपल्या कोल्हारे गावामध्ये संदेश हजारे दादांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये नामदेव मार्के यांच्या संघाला पुरस्कृत केला आणि आज संघाकडून एक टॉप क्लास परफॉर्मन्सची गरज आहे आणि त्यांच्या विरोधात दशरथ देशमुख आणि संतोष घारे
ज्या हनुमान कळंबोलीचे दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 53 धावांचं लक्ष, टार्गेट 5 ओव्हरमध्ये. खरं तर 10-11ची सरासरी म्हणजे माफक आव्हान म्हटलं जाईल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पण आता सुरुवात कशी होईल, कारण समोर आहे पॉवर प्ले मध्ये नामदेव मार्के. पहिला बॉल, पहिलाच बॉल, संतोष गारेचा फटका आसमानी, भरपूर धावला विशाल, हाताला स्पर्श करा चेंडू जमिनीवरती आला. 2 धावांनी सुरुवात. खतरनाक फिल्डिंग, अफलातून प्रयत्न होते विशाल मालीचे. काय धावला होता विशाल, भरपूर काऊ फेस वरून मिड विकेट पर्यंत त्याने अंतर कापलं होतं आणि संतोष घारेला इथे जीवनदान मिळालं. पण हे जीवनदान किती फायदेशीर ठरेल, कारण संतोष घारे जर का राहिला तर नामदेव मार्के आणि त्याच्या इतर गोलंदाजावरती अटॅक करण्याची कॅपॅसिटी असणारा बॅटर आहे तो म्हणजे संतोष घारे. नेक्स्ट बॉल, नामदेव, फटका भारी आहे, समोर खोलून मारलाय, षटकार. डीजे अजय म्हात्रे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होते. म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत. संतोषचा फटका ऑन साइडला, विशाल पुन्हा चेंडूकडे झेप घेतोय. एकच धाव. 3 चेंडूमध्ये स्कोर झालाय तो मात्र 9 धावा. अजय म्हात्रे साहेबांचं देखील आगमन होतंय. संदेश हजारे यांनी आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आणि प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे. विजय गोमारे दादा आणि सुभाष मस्कर दादा यांनी आयवा कॅश साठी स्मार्ट वॉच ठेवलं. ते स्मार्ट वॉच पहिल्या 5 आयवा कॅश साठी स्मार्ट वॉच असतील आणि इथून 1 रन आणखी टीम ज्या हनुमान कळंबोलीच्या खात्यामध्ये स्कोर झालाय. येणारे आता चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 26 आणि विजयासाठी 43 धावांची गरज. 26 बॉल 43 धावा इक्वेशन ज्या हनुमान कळंबोलीसाठी आणि नामदेव मार्के पॉवर प्ले मध्ये. संतोषचा फटका, इथून कॅच पकडलीये, बिग विकेट गॉन, बॅटर आउट. पहिला झटका ज्या हनुमान कळंबोलीला, नामदेव मार्केच्या खात्यात पहिली विकेट. थँक्यू जी मास्टर. या आपण पाहतो वसारवरून प्रबुद्ध माते सर आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. तर भरतजी धुले यांची मेहुणी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. एकनाथजी माली मॅचचा आनंद घेतात. आमचे सूरजदादा घोडविंदे मॅचचा आनंद. कुंदनजी धुले सलगची 3री रात्रास आमच्यासोबत जोडले गेलेत. आमचे प्रभूशेठ, त्याचबरोबर अखिलेश भाई आणि मुकेश दादा, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 अफलातून ट्रॉफी, अफलातून स्पर्धा, प्रेक्षकांचं मनोरंजन, भरघोस पाहुणा वर्ग आपण पाहतोय. स्टेज खचाखच. अजय, पहाटे 4:30-5 वाजेपर्यंत प्रेक्षक भरलेला असतो आणि जरूर जसा वेळ भेटेल कॅमेरामॅनला आपण विनंती करूया. इथे सुरेख फटका, फुलटॉस चेंडू होता, बॅटची काढा घेतली, स्लिपमधून चेंडू निघाला, जमिनीला दंदन करत चेंडू सीमारेषा पार झाला. थर्डमॅन झोनमध्ये आलेला हा चौकार. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या 14 या आकड्यावरती. तर कॅमेरामॅन जसं वेळ भेटेल तसं आपण जे आमचं स्टेज आहे ते आपण कव्हर करायचे. कळंबोलीचा धावा आहेत त्या 14. विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे टीम जय हनुमान कळंबोलीला. नामदेव मार्केच्या वेगवान माऱ्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. गोलंदाजी मार्कवरती संदीप मार्के, आणखीन एक चांगला बॉलर. फुल टॉस दशरथ देशमुखच्या बॅटमधून
स्क्वेअर लेगला काबीज करणारा दशरथ देशमुखचा हा चौकार. दिग्गज खेळाडू अनुभव मैदानाच्या आत. वाह सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमा पार. आणखीन एक वार दशरथ देशमुखचा बाउंड्री पार. चौकार की षटकार पंचाचा निर्णय आलाय षटकार. उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. डीजे वाजला पाहिजे ही सर्वांची अपेक्षा आहे, पण पाहुणेही तेवढे महत्त्वाचे आहेत, त्यांना व्यासपीठावरती बोलवणं अजय सर ते पण खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मॅच चालू असताना आपण पाहुण्यांचं नाव घेत नाही, पण आता थोडंसं जेव्हा वेळ भेटेल तर पाहुण्यांचे आपण जरूर आगमन या ठिकाणी करणार आहोत. सर्व पाहुण्यांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त बॅटिंग सध्या सूर्य दशरथ देशमुखची. पुन्हा एकदा फटका शॉट ऑफ दी मॅच. दशरथ देशमुखचा करारा जवाब संदीप मार्केला ठोकलाय. लगातार षटकार दुसरा. फुल टॉस वन मोर सिक्सर. 3 लगातार षटकार. आपलं हार्दिक स्वागत. क्लीन बॉल दांडी गुल केली. 3 ठोकले दशरथ देशमुखने, पण हा गोल्डन चेंडू संदीप मार्केने इथून दांडी गुल केली. गणेश दुर्गे आणि अशोक तोंबरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. क्या बात आहे. दशरथ देशमुख बाद झालं, त्यांचं स्वागत बघा कसं पवेलियनमध्ये आमचे मिकी माऊस आणि भीम. बघा मिकी माऊस आणि भीमचा डान्स आवडला असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. हा मिकी माऊस साठी डान्स चांगला आहे, लहान मुलांसाठी मनोरंजन या ठिकाणी केलं जात आहे. शेवटचा बॉल आहे संदीपचा. फटका लास्ट बॉल वरती देखील पाठवलाय चेंडू सीमा पार. पंचांनी दिलाय इथून चौकार. नो प्लस चौकार.
श्री 11 यंगस्टार कोल्हारे आणि त्यांच्या विरोधात दोस्ती ग्रुप मार्केवाडी. आपण दोघांनी सज्ज राहा. बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची गर्दी. अशोकजी ठोंबरे साहेब यांचे ह्या व्यासपीठावरती आगमन झालंय. अजय सर त्यांचंही करूया. मनापासून हार्दिक स्वागत. पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं तर बहुसंख्येने आपण पाहतो पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. जशी मॅच समाप्त होईल आपण अजय सर पाहुण्यांच्या स्वागताकडे लगेच आपण जाणार आहोत. अतिथी देवो भव महाराष्ट्राची संस्कृती ही जपण्यासाठी स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 मध्ये आई एकविरा क्रिकेट संघ कोलारे सज्ज आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक संयोजक माननीय संदेशजी हजारे साहेब. त्यांच्या साथीला आपण पाहतो असलेले आमचे संदेशजी जोशी असतील, आमचे जयवंत हजारे असतील, जेडीबाई अनिलजी गायकवाड आणि आई एकविरा क्रिकेट संघ कोलारे. आणि या सर्वांची जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती येत आमचे आकाशजी शिंगे, खऱ्या अर्थाने रुपेश दादा असतील, आमचे कल्पेश असतील, आमचा प्रमोद असेल, अमित असेल, हे सर्व जे आपण बॅनरवरती बघा ज्यांचे चेहरे झलकतात त्यांचा खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. आणि खऱ्या अर्थाने जे वरिष्ठ जेवढे पण आहेत एकविराचे, आमचे राहुल दादापासून आमचे सुभाष मस्करपासून सर्वांचं मनापासून आपण या दरम्यान चेंडू मागे चाललाय आणि 2 धावा इथून पूर्ण केल्या जातात. लेग बायच्या स्वरूपातली धाबा संख्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि 17 बॉल आतून बाकी आहेत आणि आता विजयासाठी अवघ्या 7 धावांची गरज आहे. जानमन कळंबोली दशरथ देशमुख या खेळाडूच्या विस्फोटक बॅटिंगने 6 चेंडूमध्ये दशरथने 23 धावांची विस्फोटक खेळी साकारली. त्या कारणास्तव स्कोर थोडा आवाक्यात आणलाय. फटका समोर खेळलेत, खेळाडू धावतो लॉंग ऑफ वरून, अडवलाय चेंडू. चांगली फिल्डिंग. राजेश भोईर आपण जयवंत हजारे यांच्याशी संपर्क साधायचे. 2 धावा इथून मिळाल्या. आता गरज आहे ती अवघ्या 5 धावा संख्येची. ज्ञानेश्वर हिलमच्या बॅटमधून तो विजयाचा षटकार येईल का हे बघायचं आता. गोलंदाज लक्की मार्के. अपील जोरदार. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. श्रीधर जाधव यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. श्रीधर जाधव साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. श्रीधरजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विजयासाठी आता अवघ्या 5 धावा संख्येची गरज आहे. चेंडू जवळपास शिल्लक येते मात्र 15 चेंडू आणि 5 धावांची गरज. लकी मार्के नामदेव मार्के यांचे सुपुत्र आहे. समोरच्या दिशेने वेगवान चेंडू. गुड फिल्डिंग. मागे बघा नामदेव मार्के इन ऍक्शन होते. फिल्डिंग मधला चपळ चिता म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आता 14 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. लकी मार्के या नवीन गोलंदाजाचा वापर करत असताना नामदेवला माहिती आहे लकीकडे ती कॅपॅसिटी आहे आणि एक बेधडकपणे बॉलिंग करण्यासाठी त्याला इन्व्हाइट केलं. समोर खेळलेत. योगेशने एक केली आहे कंप्लीट. दुसरीसाठी धावतील का बॅट्समन. थांबलेत. 49 धावा इथून पोहोचल्यात. आता अवघ्या 4 धावांची गरज आहे. श्री 11 मार्केवाडी टीमला देखील माहिती आहे की आता येणाऱ्या 13 चेंडूमध्ये आपल्याला 4 धावा वाचवायचे. त्यामुळे लकी या नवीन बॉलरचा वापर आणि चांगली बॉलिंग करतो लकी. फटका ऋषिकेशचा लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे. बॉल हातामध्ये आणि फक्त सिंगल इथून मिळेल. षटक क्रमांक 3 इथून समाप्त झाला आणि लकी मार्केने धावा दिल्या अवघ्या 6 चेंडू आणि 6 धावा खर्च केला तर लकी मार्केने आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. 12 चेंडू 3 धावांची गरज. थँक्यू रिझर्व सर. जर पाहिलं गेलं अजय सर आणखीन एक स्पर्धा तुमच्या सर्वांच्या भेटीस येईल. कर्जत पंचायत समिती माजी चषक 2025 1 मे ते 4 मे या दरम्यान ही स्पर्धा स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडा नगरी बाकरीचा पाडा या मैदानावरती रंगला जाणार आहे. या स्पर्धेचे संयोजक आयोजक आपण पाहतोय श्री संजय दादा कराले. सायली 11 श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ तलवडे.
जांताराजा क्रिकेट संघ पिंपलोली आयोजित ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. ही स्पर्धा सुरू होईल 1 मे ते 4 मे. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक 25, चतुर्थ क्रमांक 25,000 आणि प्रवेश फी असेल 13,500. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आपण काही ओपनच्या संघांना अजूनही आपण पाहतो आहे. कर्जत तालुक्यातील संघासाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. काही संघ आपण बाहेरचे कॅन्सल केलेले आहेत. इतर संघांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी जरूर सूरज गोडविंदे सर, त्याचबरोबर सागर कालन, सुभाष सोनवणे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. अवघ्या 2 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 2 धावा. श्री 11 मार्केवाडी संघ, पांडुरंग माळे आणि नरेंद्र गोमारे दादांनी पुरस्कृत केलेला हा संघ या 2 धावा इथून 10 चेंडूमध्ये वाचवेल का? योगेशचा फटका सिंगल इथून मिळेल आणि आता विजयासाठी अवघ्या 1 धावेची गरज आहे. जानमन कळंबोलीने 53चं टार्गेट होतं. असं वाटलं की चॅलेंजिंग स्कोर आहे, पण दशरथ देशमुखने जी ताबडतोब खेळी साकारली 6 बॉलमध्ये 23 धावसंख्येची. संदीप मार्केवरती झालेलं आक्रमण आणि त्या आक्रमणानंतर मार्केवाडी संघ सावरू शकला नाही. लकीने चांगली बॉलिंग केली. वेगवान चेंडू. मॅच अजून संपलेली नाहीये. 1 धाव्यासाठी देखील बॅट्समनला इथून संघर्ष करायला भाग पाडतील गोलंदाज. नामदेव मार्के ॲग्रेसिव्ह कॅप्टन आहेत. जर दुसरी ओव्हर 30 धावसंख्येची आली नसती तर फाईट दमदार त्यांना करता आली असती. 1 धावेची गरज आहे आणि धाव इथून कंप्लीट. जिंकलाय तो मात्र जानमन कळंबोली. अभिनंदन टीम जानमन कळंबोली आणि ऑल दी बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट मार्केवाडी संघ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने 6 बॉलमध्ये 23 धावसंख्येची 3 लगातार षटकार आणि चौकार खेळत इनिंग साकारली, तो दशरथ देशमुख ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. जरूर राजेश सर, आपण प्लेअर ऑफ द मॅच जरूर जाऊया. आपण तत्पूर्वी आपण इथे पुन्हा एकदा मी आयोजक कमिटीला विनंती करेल, आपण सज्ज व्हायचंय. पाहुण्यांचं या ठिकाणी आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी पाहिलं गेलं वसारवरून पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले. प्रबुद्ध शेठ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी प्रदीप गायकवाड यांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते प्रबुद्ध शेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. क्रिकेटमध्ये आणि शर्यतीमध्ये नेहमी त्यांना प्रावीण्य आहे आणि खास करून उद्योजक आहेत, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जातं. या ठिकाणी अजयजी मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या आमचे वस्तावरून भरपूर पाहुणे या ठिकाणी आहेत, सर्वांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी नंदुदादा मस्कर यांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देऊया. दशरथ देशमुख सर ठरले या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच. 6 बॉल आणि 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 23 धावांची विस्फोटक खेळी साकारली. ताबडतोब इनिंग 53 धावसंख्या चेस करून गेली. तर दशरथ देशमुख यांना मॅन ऑफ द